नमस्कार मित्रमंडळी आणि बंधू भगिनींनो, यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये मी श्रीमद भगवद्गीतेचे 2 उपदेश सांगितले, ज्याच्यामध्ये आपण आपली बाजू न्यायी असताना कधीही दुसऱ्याकडून होणारा अत्याचार किंवा अन्याय, अधर्म सहन करायचा नाही, त्याला विरोध करून त्यांची जागा त्यांना दाखवून द्यायची, हा एक उपदेश बघितला. आणि दुसरं, खूप चांगुलपणासुद्धा वाईट असतो हेही आपण बघितलं. म्हणजे खूप चांगलं व्हायचं नाही जेणेकरून लोक आपला गैरफायदा घेतील. श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने असे अनेक जीवनोपयोगी उपदेश अर्जुनाला श्रीकृष्णाने केलेले आहेत. पुढे जाण्यापूर्वी हे व्हिडिओज पब्लिकसाठी असल्यामुळे मागच्या कुठल्याही व्हिडिओजमध्ये मी माझी ओळख करून दिलेली नव्हती, तर ती ओळख थोडक्यात मी करून देतो. माझं नाव मेघश्याम शेलार. मी विज्ञान शिक्षक, विज्ञान आणि गणित या 2 विषयांचा शिक्षक होतो. दाभोळ पंचक्रोशी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक, पर्यवेक्षक आणि मुख्याध्यापक या तिन्ही भूमिकातून मी माझं कर्तव्य प्रामाणिकपणे बजावलं. सुमारे 32 वर्ष मी गणित आणि विज्ञानाचा अध्यापक होतो. माझी शैक्षणिक पात्रता BSc B.Ed आणि DSM अशी आहे. सुदैवाने संपूर्ण शैक्षणिक कारकिर्दीमध्ये कधीही छडीचा वापर न केला गेल्यामुळे किंवा तो करावाही न लागल्यामुळे एक फार मोठं समाधान आहे. आजकालच्या नवीन कायद्यानुसार छडीचा वापर करायचा नाही आहे, तर तो तंतोतंत पाळून जेवढं विद्यार्थ्यांना देता येईल तेवढं गणित आणि विज्ञानाचं ज्ञान देत राहिलो आणि अध्यात्माकडे डोळसपणे वळलो. कारण हे जे आपलं आस्तिकांचं विज्ञान ज्याला आपण म्हणतो, ती श्रीमद भगवद्गीता, आपले वेद, आपली पुराणं, आपली उपनिषदं, या सगळ्यांचा अभ्यास जगातले कित्येक देशातले लोक येऊन इथे करत आहेत आणि आपण मात्र याकडे पाहत नाही, दुर्लक्ष करतो. याची थोडीशी खंत असल्यामुळे मी या अभ्यासाकडे वळलो. बेसिकली हे अभ्यास करत असताना डोळसपणे यासाठी मी म्हटलं की याच्यामध्ये खरंच काही वैज्ञानिक भागसुद्धा आहे का. ते पाहत असताना मला असं दिसलं की भगवद्गीता वाचत असताना जीवन जगण्यासाठी अतिशय व्यवहार्य असे काही उपदेश श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेले आहेत. आणि मग त्या उपदेशांचं ज्ञान जेव्हा आपल्याला झालं, मला थोडंफार कळलं, ते आपल्यापर्यंत पोहोचावं याच्यासाठी मी हा स्वतंत्र YouTube चॅनल काढण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार आज आपल्यासमोर आहे. जास्त वेळ न घालवता आपण पुढे वळूया. आज आपण पुढच्या 2 उपदेशांकडे जाणार आहोत. त्यातला पहिला उपदेश आहे, माणसाने मोह टाळला पाहिजे. इंग्रजीमध्ये ज्याला डिझायर असं म्हणतात. डिझायर, मोह किंवा आसक्ती हा अत्यंत वाईट गुण आहे, ज्याच्यामुळे माणसाचा सर्वनाश ठरलेला आहे आणि तो जेवढा लवकरात लवकर टाळता येईल तितकं आपल्या हिताचं आहे. पुन्हा महाभारताकडेच वळावं लागेल हे दाखले देण्यासाठी. आपल्याला माहिती आहे, महाभारत युद्ध हे कौरव पांडवांच्यामध्ये झालं. कौरवांनी पांडवांना अतोनात त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हक्काचं राज्य, त्यांच्या हक्काची भूमी द्यायला सुद्धा नकार दिला आणि त्यातून हे युद्ध घडलं. ह्या युद्धाचं प्रमुख कारण होतं धृतराष्ट्राचं पुत्रप्रेम. धृतराष्ट्र आपल्या लाडक्या दुर्योधन ह्या
मुलाच्या पुत्रप्रेमामध्ये इतका मोहित झालेला होता, स्वतः अंध असून तो मनानेही अंध झालेला होता, ज्याला असं वाटत होतं की या पांडवांचा पूर्णपणे निपात करून, पूर्णपणे नाश करून माझ्या मुलाला, माझ्या इतर जी मुलं आहेत, 100 कौरव होते, त्या सगळ्यांना हे राज्य प्राप्त व्हावं, हा मोह हा मोह दुर्योधनाचे वडील धृतराष्ट्राला झालेला होता. आणि त्याचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम म्हणजे जगातल्या इतिहासातलं सगळ्यात मोठं पहिलं महायुद्ध घडलं, जे महाभारतामध्ये वर्णित आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, बंधू आणि भगिनींनो, मित्रांनो, आश्चर्य वाटेल आपल्याला, 5000 वर्षापूर्वी जे महाभारत लिहिलं गेलं, ज्यावेळेला हे कुरुक्षेत्रावरती युद्ध घडलं, त्याच्यामध्ये अतोनात नरसंहार झाला. किती झाला असेल? 77 लाख लोक कौरवांकडनं मारली गेली आणि सुमारे 40 लाख लोक पांडवांकडनं मारली गेली. बोटावर मोजणे इतकी लोक उरली. पुढच्या भागामध्ये संदर्भ येईल, त्यावेळी मी बोलेन यावर अधिक. पण एका माणसाच्या एका मोहामुळे, प्रेमाच्या आसक्तीमुळे, मोहामुळे सुमारे 1.25 कोटी माणसांना आपला प्राण घालवावा लागला. शिवाय अंदाधुंदी माजली. तो काळ अतिशय, महाभारतामध्ये ह्या युद्धाचं जर वर्णन आपण वाचलं तर थक्क व्हायला होतं, आश्चर्यचकित व्हायला होतं, इतका दुःखी व्हायला होतं, असं सगळं तो काळ होता. थोडक्यात मोह जर टाळला नाही आपण तर इथपर्यंत आपली अधोगती होऊ शकते. आणि शेवटी काय झालं? शेवटी व्हायचं ते झालं. मोहामुळे विनाश ठरलेला आहे आणि म्हणून लवकरात लवकर मोहातनं आपण परावृत्त झालं पाहिजे, स्वतःला परावृत्त केलं पाहिजे. शेवटी कौरवांचा नाशच झाला. सगळे कौरव मारले गेले. हाती काहीच नाही आलं. कशामुळे? एका व्यक्तीच्या मोहामुळे. मोहाचा आणखीन एक दाखला तुम्हाला देणं मला आवडेल. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सिकंदर द ग्रेट, वर्ल्ड कॉन्करर, जगजत्ता सिकंदर आपण म्हणतो. इतिहासामध्ये हे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, योद्धा म्हणून. त्याला जग जिंकायची प्रचंड मोठी अशी असा मोह पडलेला होता म्हणून आपण, अशी महत्त्वाकांक्षा त्याच्याकडे होती. जग जिंकत अनेक राष्ट्र पादाक्रांत करत तो भारतामध्ये आला. भारत अनादी कालापासून संतांची भूमी आहे, हे आपल्या सगळ्यांना इतिहासातनं माहिती आहे. आणि असाच उत्तर भारतामध्ये नागा साधू किंवा नागा संतांच्या बद्दल त्याला माहिती झाली. त्याच्या सैनिकांनी सांगितलं की इथे नागा साधू आहेत, त्यांची भेट आपण घेऊया. आणि इतके हुशार संत आहेत, पूर्णपणे भक्ती मार्गामध्ये आहेत, हे जेव्हा त्या सिकंदराला कळलं, त्यावेळेला त्या सिकंदराचे खाटं होतं की आपण यातल्या एखाद्या साधूला आपल्याबरोबर घेऊन जावं. पण तत्पूर्वी ती एक वेगळी कथा आहे. पण तत्पूर्वी असं झालं, सिकंदर त्या साधूकडे जातात आणि आपली ओळख करून देतात. मी जग जिंकायला आलेला हा राजा सिकंदर आहे. तो नागा साधू हसून त्याला प्रत्युत्तर देतात. जग जेता हा सिकंदर, याला राग येतो. एवढा मोठा मी राजा आहे, एवढं जग जिंकत आलो आणि हा माणूस आपल्याला हसतोय, ह्याचा राग आला. त्याने दरडावून विचारलं, तुम्ही का हसला मला म्हणून? तेव्हा नागा साधूनं जे उत्तर दिलं ते किती महत्त्वाचं आहे ते पहा. ते साधू त्याला म्हणाले, तू जग जिंकणार आहेस, मान्य, पुढे काय? या प्रश्नाचं उत्तर त्या राजाला देता येईना, सिकंदराला या प्रश्नाचं उत्तर देता येईना. कारण काय? जग जिंकायचं आहे, मला जग जिंकण्याची अपेक्षा आहे, माझी इच्छा आहे, माझा मोह आहे तो. साधूने पुन्हा प्रश्न तोच विचारला, पुढे काय करणार आहेस तू?
जेव्हा सिकंदर संभ्रमित झाला त्यावेळेला साधूंनी त्याला जे ज्ञान दिलं ते खूप महत्त्वाचं एका वाक्यामध्ये. अरे माणसा, तू जे जग जिंकशील त्याच्या पुढे जग जिंकण्यासाठी काय आहे तुला? पुढं काय करणार? पुढं काय जिंकणार आहेस तू? जिंकून जेव्हा सगळं संपेल त्यावेळेला तुझा मोह, तुझं मन, तुझी वृत्ती पुन्हा काहीतरी मागेल, पुन्हा मोह उत्पन्न होईल. तेव्हा तू काय करशील? सिकंदर स्तंभित झाला. त्याला खरंच वाटलं, रे होय, आपण पुढे काय करणार? पुढं काय जिंकणार आहोत आपण? आणि त्यावेळेला त्या साधूंनी सांगितलं की तुझ्या मोहाला कंट्रोल कर, तुझ्या मोहाला ताब्यात ठेव. हा मोह तुझा सर्वनाश करेल. एक क्षण असा आला सिकंदराच्या मनावरती, त्याला विचाराने पछाडलं, आपण काय करतोय? पुढे काही काळाने सिकंदर वारला. पण वारल्यानंतर त्याने आपल्या सैन्यांना सांगून ठेवलं होतं की माझी जेव्हा प्रेतयात्रा निघेल त्यावेळेला माझे हात जगाला मोकळे दिसतील असे उघडे ठेवा. कारण काय? कारण जग जिंकण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारा हा सिकंदर जाताना आपल्याबरोबर काही घेऊन गेला नाही. त्याचे हात रिकामेरित्या हाताने तो परत गेला. मित्रांनो, मोह ही अशा प्रकारची एक माया आहे जिच्यापासून आपण जितक्या लवकरात लवकर बाजूला होऊ तेवढं आपल्याला सुकर आपलं आयुष्य जाणार आहे, समाधानी आयुष्य जाणार आहे. म्हणून मोहापासून स्वतःला परावृत्त ठेवा, मनाला कंट्रोलमध्ये ठेवा. मला माहिती आहे हे अवघड आहे सगळं, पण कठीण नाही आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मोह, माया या सगळ्यापासून परावृत्त होऊन स्वतःचं कर्म फक्त प्रामाणिकपणे करून जे मला वाहील, कर्म करून कर्माची अपेक्षा, फळाची अपेक्षा न ठेवणारा असा मनुष्य मला आवडतो. म्हणून मोह त्याग करूया आपण. जितक्या लवकर आपण ह्या सगळ्यातनं परावृत्त होऊ तेवढं आपलं आयुष्य अधिक आनंदाने समाधानी होणार आहे, आतून आनंदी होणार आहे, बाहेर न दिखाव्यासाठी नाही. मित्रांनो, पुढचा संदेश आपण बघूया, उपदेश आपण बघूया. राग, क्रोध, मोह, मत्सर, क्रोध, मोह आणि काम, काम, क्रोध, मोह हे जे 3 शत्रू तसेच आहे, षड्रिपू मानलेले आहेत. पण ह्यातले 3 जे आहेत ना, काम, क्रोध आणि मोह, यांना नरकाचं द्वार म्हटलं आहे. म्हणजे हे थेट आपल्याला नरकामध्ये घेऊन जातात. आपल्याला माहिती नाही नरक स्वर्ग आहे की नाही, पण हे अत्यंत वाईट आहे. याच्यामुळे वाईटच परिणाम होतो, याच्यामुळे दुःखच होतं, याच्यामध्ये सर्वनाशच होतो, हे सत्य आहे. आणि म्हणून पारंपरिक ह्या कल्पनेनुसार हे जे 3 गोष्टी आहेत, काम, क्रोध, मोह, हे नरकाची द्वार आहेत असं म्हटलं जातं. गीतेचा 2रा अध्याय ज्याला सांख्ययोग असं म्हणतात, या सांख्ययोगातला 63वा श्लोक असा आहे रागावरती. क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. याचा अर्थ समजून घेऊया. क्रोध म्हणजे राग. क्रोधामुळे माणसाची बुद्धी संमोहित होते, मूढपणा येतो तिला, विचार क्षमता संपते, अविचार सुरू होतो, आपण काय करतोय ते कळत नाही, बुद्धी भ्रष्ट होते आणि आपल्या हातून कृती घडते. बघा, आपण रागामध्ये काय काय करतो. एखादा पिता आपल्या मुलाला रागाच्या भरामध्ये काहीतरी फेकून मारतो, कुठेतरी त्याला अवस्थानी लागतं, त्यामुळे त्या मुलाला धोका होतो. भांडणामध्ये, अविचारामध्ये, क्रोधामुळे अनेक वेळेला अनेक प्रसंगी माणसांचे जीव जातात. म्हणून क्रोधावरती जितक्या लवकरात लवकर नियंत्रण आपल्याला करता येईल तेवढं आपलं आयुष्य सुखी होऊ शकतं. आणि म्हणून क्रोध टाळला पाहिजे. आपल्या सगळ्यांना भक्त प्रल्हादाची गोष्ट माहिती असेल. भक्त प्रल्हाद नारायण नारायण या परमेश्वराचं सतत नामस्मरण करत असतो.
आणि तो बालक, त्या बालकाचा त्याच्या वडिलाला हिरण्यकशिपूला खूप राग येतो. काय सारखा नारायण 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 म्हणत असतं आणि म्हणून सतत ते रागवायचं. हिरण्यकशिपू त्या प्रल्हादाला सतत रागवायचे. एक दिवशी वैतागून रागाच्या भरामध्ये म्हटले, अरे ह्या खांबामध्ये तुझा नारायण आहे काय? भक्त प्रल्हादानं नम्रपणे उत्तर दिलं, हो तात किंवा बाबा, हो त्याच्यामध्ये माझा भगवान आहे, माझा नारायण आहे, माझा ईश्वर आहे. हिरण्यकशिपूने जोरात लाथ मारून त्या खांबाचे 2 तुकडे केले आणि पुढची कथा आपल्याला माहिती असेल. ईश्वराने नृसिंह अवताराच्या रूपामध्ये त्या हिरण्यकशिपूच्या पापाचा अंत केला, फाडून टाकलं त्याला. काय झालं? रागाचा शेवट मृत्यूमध्ये झाला. म्हणून रागामध्ये अविचार निर्माण होतो, बुद्धिभ्रष्ट होते आणि सर्वनाश ठरलेला आहे, अधःपतन ठरलेलं आहे. रावणाने रामाचा राग केला. काय झालं? लंका जळली. आणि म्हणून रागावरती आपला कंट्रोल असला पाहिजे. बंधू भगिनींनो, आज आपण 2 महत्त्वाचे संदेश इथे शिकलो किंवा ते पाहिले. मी एकदा रिपीट करतो. यातला पहिलाच उपदेश आपण मोह टाळायला हवा हा बघितला, आणि दुसरा उपदेश क्रोध टाळायला हवा किंवा राग टाळायला हवा. अविचारातनं पुढे अधःपतन होतं हे आपण बघितलं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन काही महत्त्वाचे उपदेश जे श्रीकृष्णाने अर्जुनाला रणांगणावरती दिलेले आहेत. मित्रांनो, खूप 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 वाचण्यासारखं आणि समजून घेण्यासारखं, अभ्यासण्यासारखं आहे, ज्याच्यामधून आपलं आयुष्य आपल्याला सुधारता येतं. मी वेदांचा अभ्यास सुरू केला आहे. मुद्दाम आपल्याला सांगतो. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे संस्कृतात होते, पण त्यांची मराठी आवृत्ती आता आहे. त्या अभ्यासल्यानंतर आपल्याला खरंच यात विज्ञान आहे का हे कळतं. सुदैवाने या वेदामधलं विज्ञान हाही माझ्या अभ्यासाचा विषय असणार आहे. त्याच्यावरती व्हिडिओ पुढे करेन. त्यात सध्या आपण इथेच थांबूया. व्हिडिओची लांबी वाढत चालली आहे, त्यामुळे कंटाळा येऊ नये ऐकणाऱ्या पाहणाऱ्याला. यासाठी मी इथेच थांबतो. धन्यवाद. श्रीकृष्ण परमेश्वर आपलं कल्याण करो. एक प्रार्थना. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्णार्पणमस्तु. धन्यवाद.